वन्स अगेन वेलकम गाईज. पास झालं बस झालं या चॅनल मध्ये. भूमितीचं काल पूर्ण पुस्तक सांगितलं होतं तुम्हाला, एक 15-20 मिनिटांमध्ये झालं होतं ते. आज तुम्हाला प्रमेय सांगणार आहे. 9वी पासून प्रमेय आहेत. प्रमेय इंग्लिश मध्ये थेरम म्हटलं जातं. खूप जणांना प्रमेयचा अर्थच कळतो की प्रमेय नेमकं काय असतं वगैरे. प्रमेयच्या मिनिंग पासून ते कसं सोडवलं जातं सगळं डिटेल सांगणार आहे. थोडंसं नीट आहे. 9वीचे 10वीचे विद्यार्थी दोन्ही, पण 10वीचे 2 प्रमेय मी तुम्हाला प्रूफ पण करून दाखवणार आहे. पहिली गोष्ट प्रमेय म्हणजे काय असतं ते बघा. आता प्रमेयला इंग्लिश मध्ये थेरम म्हणतात. शाळेमध्ये वगैरे थोडंसं मला माहिती नाही कोणा शाळेत कसं वगैरे, पण खूप जण मिनिंग सांगत नाहीत प्रमेय म्हणजे काय नेमकं. मला सांगा, आता आईला जसं समार्थी शब्द कुठला असतं, आई माता जननी, तसं ह्याला समार्थी शब्द आहे प्रयोग. कुठला प्रयोग किंवा शास्त्र, या तिघांचा अर्थ एक होतो. आता तुम्ही म्हणता तरी पण मिनिंग कळालं. मिनिंग सांगतो. या तिघांचं प्रमेय प्रयोग शास्त्र याला म्हणतात त्रिकाल बाधित सत्य. काय म्हणतात त्याला? त्रिकाल बाधित सत्य. आता लक्षात ठेवा, आता त्रिकाल बाधित सत्य म्हणजे काय? एखादी गोष्ट होणार म्हणजे होणार, फिक्स आहे, त्याच्याबद्दल काय डाऊटच नाही. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जन्मला आहे, जन्मलेला व्यक्ती काय होणार? मरणार, हे फिक्स आहे. होणार म्हणजे होणार. थोडस 9वी मध्ये तुम्हाला एक प्रमेय होतं बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. त्याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही कुठला पण त्रिकोण काढा, कुठला पण, छोटा काढा मोठा काढा, या पूर्ण घरा एवढा काढा, कसं पण केवढा पण काढा, त्या तिघांची जर कोणाची जर बेरीज केलो आपण, अँगल जर मोजलो त्यांचे, तर 180 येणार. हे फिक्स आहे. ह्यालाच काय म्हणतात? प्रयोग. ह्यालाच काय म्हणतात? प्रमेय. ह्यालाच काय म्हणतात? शास्त्र. फक्त वेळ प्रयोग हे विज्ञानात वापरले, शास्त्र अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र वगैरे वगैरे त्यात वापरले. तिघांचा अर्थ आय होप तुम्हाला अर्थ समजला असेल. प्रयोगचा अर्थ काय? त्रिकालबाधित सत्य. असं होणार म्हणजे होणार. तुम्ही शास्त्रज्ञ लोक जे काय आपले पूर्वज होते त्यांनी सगळं करून ठेवलं, आपल्याला फक्त ते फॉलो करायचे रोज. ओके, लक्षात ठेवा. आता प्रयोगाबाबत सांगायचं झालं तर तुम्हाला एक छोटासा प्रयोग सांगतो. तुम्ही लहानपणी केला असेल बघा. त्याच्यामध्ये काय असतं की एक मेणबत्ती पेटवायची आणि त्याला उलटा ग्लास ठेवायचा. थोड्या वेळाने ते काय होतं? विझतंय. का विझतंय? कारण ऑक्सिजन भेटत नाही. ओके, फिक्स आहे ते. म्हणजे तसंच होणार. मी करून दे, तुम्ही करून दे, कोण पण करून दे, सगळ्यांसोबत तेच रिझल्ट मिळणार. रिझल्ट वेगवेगळे भेटत नाही. म्हणजे ते फिक्स आहे. त्रिकालबाधित काय ते? सत्य आहे. आय होप समजलं असेल. आता बघा, प्रयोग करताना आपल्याला कसं लागतंय, त्याच्यामध्ये प्रयोग करायचं, प्रयोगाचं नाव. आता जसं सांगितलं तुम्हाला की आगीला ऑक्सिजनची गरज असते, हे त्याचं नाव झालं. आता त्याला प्रूफ करायचं, आपल्याला सिद्ध करायचं आहे. कसं काय? मग त्यासाठी काय लागणार? साहित्य लागणार. मग आपण कृती करणार, मग त्याची आकृती असणार, मग अनुमान असतं, निष्कर्ष असतं. वहीमध्ये माहित असेल. तसंच गणितात असतं. गणितामध्ये एक वाक्य देत, ते आपल्याला प्रूफ करून दाखवायचं. हे कसं काय? मग त्यासाठी परत आपलं तिथं साहित्य म्हणतात ना, तिथं त्याला नाव आहे पक्ष वगैरे वगैरे, कृती वगैरे, सिद्ध करा वगैरे, अशा टाईपचे आहेत. मग ते कुठले कुठले काय काय कशाचं सांगतो. कोणतं पण प्रमेय होते, कोणतं पण प्रमेय होते, त्यासाठी 6 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आता 6 गोष्टी कुठल्या कुठल्या बघा, इथं फळ्यावर लिहून ठेवलं मी. 6 गोष्टी कोणत्या कोणत्या येतात. आयोग दिसत असेल तुम्हाला. प्रमेयला अजून एक शब्द आहे, सिद्ध करा म्हणतात. काय? सिद्ध करा. तुम्हाला गणितामध्ये हे शब्द येतील, सिद्ध करा किंवा दाखवा, हे पण शब्द येतात. काय ते? दाखवा. दाखवा म्हणलं तरी प्रमेय, सिद्ध करा म्हणलं तरी प्रमेय, प्रमेय म्हणलं तरी प्रमेय. ओके, लक्षात ठेवा. तुम्हाला 10वी मध्ये 3च धड्यांचे प्रमेयचे, थेरमचे. आता सगळ्यात पहिला बघा, 6 गोष्टी कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट असतात. प्रमेय. प्रमेय म्हणजे व्याख्या. जसं प्रयोगामध्ये होतं ना, आगीला ऑक्सिजनची गरज असते, तसं ह्याच्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे प्रमेय झालं, त्याची व्याख्या झाली. हे देतात एक्झामला, काय करते देतात, नो प्रॉब्लेम. नंतर असते आकृती. आकृती कधी कधी देतात, कधी कधी देत नाहीत. यावर्षी शक्यतो देतील, कारण ऍक्टिव्हिटी शीट असल्यामुळे देतात. नाही दिले तरी पण ना, तुम्हाला व्याख्येवरून आकृती काढता यायला पाहिजे. जी काय व्याख्या आहे तुमची, त्याच्यावरून आकृती काढायला यायला पाहिजे. ते कसं काढतं वगैरे सगळं सांगेन तुम्हाला. नंतर असते पक्ष. आता पक्षामध्ये काय असतंय? आकृतीमध्ये जे काय दिलंय तुम्हाला, आकृतीमध्ये जे काय दिसतंय ते सगळं लिहून काढा, त्याला म्हणजे पक्ष. नंतर असतंय साध्य. तुम्हाला जे प्रूफ करायचं आहे, म्हणजे प्रमेयाच्या शेवटी दिलेलं असतं, प्रमेयाच्या शेवटी जे प्रूफ करायचं आहे ना, त्याला काय म्हणतात? साध्य. नंतर असते रचना, कन्स्ट्रक्शन. म्हणजे आकृतीमध्ये जे पण तुटक तुटक दाखवलेत ना, असे जे असे तुटक 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 असे रेषा दाखवलेत ना, त्याला काय म्हणतात? रचना. नंतर असतंय सिद्धता. सिद्धतामध्ये काय करायचं? सुरुवातीला पक्ष लिहा, नंतर रचना लिहा, मग नंतर आकृती संबंधी गुणधर्म वापरायचं. ऑटोमॅटिक तुमचं काय आहे? सिद्धता. म्हणजे शेवटी साध्य लिहून सिद्धता प्रूफ होत आहे. ओके, सोपं आहे. आता बघा, या सगळ्या गोष्टीवरून, जे काय मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्या गोष्टीवरून काय करतो, तुम्हाला मी प्रूफ करून दाखवतो की नेमकं प्रमेय कसे असतात. आणि थोडंसं प्रमेयाबद्दल हे जण असं विद्यार्थी पाठांतर करतो. पाठांतर करू नका.
आता मला सांगा 2 आणि 2 यांची बेरीज किती येते 4. आता समजा मला एखाद्या लहान पोराला शिकवायचं आहे की 2 आणि 2 किती येते. आता माझ्यासारखा शिक्षक असेल तर त्याला कसं शिकवणार की बाबा तुझ्याकडे 2 चॉकलेट आहेत माझ्याकडे 2 चॉकलेट आहेत किती झाले मग ते सांगते हा 4 म्हणून. समजा आता कुठला तरी आता वेगळी पद्धत कोण तर असं बोटा कोण सांगते तुझी 2 बोटं जर माझे 2 बोटं जर किती येतं उत्तर 4. कोण असं सांगितलं बघ 2 रेषा ओढायचं 2 रेषा ओढायचं 1 2 3 4. मला सांगा सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या ते काय ते सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या पण उत्तर किती येते सेम येते. तसंच प्रमाणामध्ये पण तेच गोष्टी आहेत. तुम्ही उत्तर तुम्हाला माहिती ऑलरेडी मग तुम्ही ते कसं मग प्रूफ करा चालतंय त्याला काय असं प्रॉब्लेम नाही की बाबा पुस्तकात जसं आहे तसं तसं यायला पाहिजे. तुम्ही नावं इकडे तिकडे करू शकता किंवा गुणधर्म थोडेसे नवीन वापरलं तरी चालतंय त्याला काही घाबरण्याची गरज नाही. जर समजा तुम्ही फक्त पक्ष साध्य आकृती वगैरे जरी लिहिलं सिद्धता 2 मार्क असेल त्याच्यामध्ये सुरुवातीला पक्ष आणि रचना लिहिलं आणि शेवटी साध्य आहे असं लिहिलं तरी पण तुम्हाला 4 पैकी 3 किंवा 3 पैकी 2 मार्क सहज मिळतात. या प्रश्नाला सोडत जाऊ नका आणि घाबरण्याची तर काय गरज नाही. प्रमेयचा अर्थ तुम्हाला कळायची. प्रमेयचा अर्थ काय त्रिकालवादी सत्य म्हणजे होणार म्हणजे होणार. आता एखाद्याच्या अंगावर मी पाणी ओतलो त्याने ओलच होणार फिक्स आहे. मी होतो ते तुम्ही होते ते बंद होते ओलं होणार म्हणजे होणार ते फिक्स आहे. ओके प्रमेय काय वाटतो तुमच्या 10वीतला पहिला प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बोर्डाला भरपूर वेळा विचारलं लय म्हणजे लय वेळा विचारलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्याला इंग्लिश मध्ये बीपीटी पण म्हणतात. ओके ते प्रमेयचं व्याख्या मी इथे लिहून ठेवलंय बोर्डाला देतात म्हणून लिहून ठेवलं. जर त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे त्रिकोण असणार त्या आकृती काढण्याचा प्रयत्न करतो बघा समजतं का बघा. हे त्रिकोण म्हणल्यावर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदते. आता ही समांतर रेषा आहे त्याचे जे 2 बाजू उरल्यात त्यांच्या बाजूला कसं 2 भिन्न बिंदू म्हणजे या बिंदूत आणि या बिंदूत छेदत असेल तर ही रेषा त्या 2 बिंदूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे हेच रेशो आणि ह्याचा रेशो म्हणजे या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो सेम आहे म्हणजे सेम विभागते असं काहीतरी सांगितलं. बघूया प्रूव्ह करू. नावाने तुम्ही ए बी सी हे रेषाला नाव देऊन आपण एल आणि बिंदूला नाव देऊन पी क्यू. ओके पेपरला नाव जरी वेगळं येतं फिरून टाकतात त्यामुळे पाठ करू नका समजून घ्या कसं असतं ते. मी काय झालं आकृती झाली. ओके आता इथे काय करू थोडीशी रचना करून घेऊ आपल्याला प्रूफ करताना उपयोगी पडेल. ओके आता बघा सगळ्यात पहिला काय असतंय पक्ष लिहा. तुम्हाला आकृतीत जे काय दिसतं ते लिहा. आता आकृतीमध्ये काय दिसतं त्रिकोण एबीसी लिहून काढा. त्रिकोण ए बी सी मध्ये आता या त्रिकोण एबीसी मध्ये काय दिसलं तुम्हाला त्रिकोण एबीसी मध्ये ही रेषा एल आहे. ओके रेषा एल समांतर म्हणजे सरळ जाण ही सरळ जाण हे सरळ जाण रेषा समांतर रेषा कुठली बीसी रेषा बीसी पण एल ही रेषा 2 बाजूला छेदाले कुठल्या बाजूला छेदाले ए बी ला आणि ए सी ला. इथे लिहितो तसं जे काय दिसलं ते सगळं लिहून काढायचं. सगळं रेषा एल ही बाजू ए बी व बाजू ए सी ला कुठल्या बिंदू छेदते पी व क्यू बिंदू छेदते. पी व क्यू बिंदूत छेदते. ओके बरोबर हे झालं तुमचं सगळं पक्ष. जे काय दिसत ते लिहून काढा. ते तुटक लिहित नाही कारण ते रचना आहे तर ठेवा तसं. ओके पक्ष झाला नंतर काय असतं साध्य. आपल्याला काय करायचं प्रूफ करायला सांगितलं. का प्रूफ करायला सांगितलं बघा साध्यमध्ये काय सांगितलं प्रमेयाच्या शेवटी जे काढायला सांगितलं ते प्रमेय शेवटीचं वाक्य बघा. तर ती रेषा त्या 2 बिंदूंना त्या 2 बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. बाजूंना आता हे बाजू आहे ना प्रमाणात विभागते म्हणजे एपी छेद बीपी एपी छेद पीबी म्हणलं तरी चालतंय बीपी म्हणलं तरी चालतंय किंवा एक्यू छेद क्यूसी एक्यू छेद क्यूसी. ओके हे प्रमाण झालं हे प्रमाण झालं गुणोत्तर. आता हे साध्य आहे. आता काय करायचं आपल्याला रचना. काय करा तुम्ही रचनामध्ये काय सांगितलं तुम्हाला रचनामध्ये आकृतीमध्ये जे काय तुटक दिसतंय ते लिहा. आता तुटक काय दिसेल आपल्याला इथे पीसी जोडलंय बीक्यू जोडलंय तर लिहू ना पीसी व बीक्यू जोडले. ओके हे काय झालं तुमचं रचना. आता शेवटी येतं आपलं स्टेप सिद्धता जे पेपरला 2 मार्क विचारते सिद्धता. ओके सिद्धतामध्ये सगळ्यात पहिला स्टेप सांगितलाय
सुरुवातीला पक्ष लिहा, नंतर रचना लिहा. सुरुवातीला पक्ष आहे तसे लिहून काढतो. बघा आता त्रिकोण ए बी सी मध्ये जसा तसा उतरवतो, काय नाही. एबीसी मध्ये रेषा एल समांतर रेषा बीसी. ओके, रेषा एल ही बाजू, रेषा एल ही बाजू ए बी व बाजू एसी ला पी व क्यू बिंदू छेदते. बरोबर, बिंदूत छेदते. त्यांना काम नसतं नाही, रिझन द्यावं लागतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, रिझन देणं. पक्ष झालं. आता काय करू, रचना लिहायचं. नोट्स नुसार जावं फक्त. हे रेसिपी आहे, हे झालं पक्ष. नंतर रचना. रचना काय, पीसी व बीक्यू जोडा. ओके, जोडले किंवा जोडा का तुम्हाला रचना आहे, जर तुमची रचना. आता काय करायचं, आपल्याला प्रूफ करायचं. ओके, इथं सांगितलं बघा. मग आकृती संबंधी भूमितीय गुणधर्म वापरून शेवटी साध्य आहे. आता थोडंसं तुम्हाला डोकं लावावं लागेल, थोडंसं आकृती संबंधी काहीतरी वापरावं लागेल. आता कसं वापरतो बघा मी. त्रिकोण ए पी क्यू धरा. कुठला त्रिकोण, त्रिकोण ए पी क्यू, त्रिकोण ए पी क्यू. ओके, त्रिकोण, अजून एक त्रिकोण धरा. त्रिकोण एकरूप, हे एकरूप त्रिकोण कुठला आता धरायचा. आता हे आलं पाहिजे ना, खाली पीबी आला पाहिजे. म्हणून पीबीचं धरू. कुठला धरू आता आपण याच्यामध्ये, त्रिकोण बी पी क्यू. ओके, त्रिकोण बी पी क्यू. ओके, आता ह्याचे बाजू दोन्ही लिहून काढू, यांच्या दोघांचे. कुठल्या कुठल्या बाजू, ए पी पीबी, ए पी आणि कुठल्या बीबी म्हणा पीबी म्हणा चालतंय, पी बी. त्याला काय लिहू, समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. ओके, हे झालं एका बाबतीत, म्हणजे एवढी बाजू आली. आता या साईडचा, या साईडचा काय आता तसेच सेम तसेच काय करू, त्याला म्हणा वाटलं तर एक म्हणा. ओके, एक म्हणा. आता परत कुठला त्रिकोण घेऊ, परत ए क्यू पी झालं. ए क्यू पी, कारण ए क्यू होते त्रिकोण ए क्यू पी. परत एक त्रिकोण जरा कुठला धरा आता, सी सी क्यू पी, सी क्यू पी, सी क्यू पी. बघा त्याच्यामध्ये परत ए क्यू, परत ए क्यू, त्याच्यामध्ये छेद दिला ना ए क्यू, परत नंतर याचं कुठलं ना सी क्यू. ओके, याला काय म्हणा, परत समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण. त्याला काय म्हणा, दोन. आता समजा जर आपण हे 1 आणि 2 याच्यामध्ये जर बघितलं ना, बघा एपीक्यू आणि एक्यूपी हे दोन्ही नाव सेम आहे. हे दोन्ही उडवलो, समजा हे उडलं हे उडलं छेद मध्ये. आता कुठले हे दोन त्रिकोण राहतात, कुठले कुठले दोन्ही त्रिकोणाचे नाव लिहू. त्रिकोण बी पी क्यू समान कुठले, त्रिकोण सी क्यू पी, सी क्यू पी. ह्याला मग 3. शेवटी आहे ना, आता सगळं झालं, आपलं डोकं खराब झालं. काय सूचना काय नाही, शेवटी साध्य आहे तसं लिहून काढा. ओके, ए पी छेद पीबी आणि ए क्यू छेद क्यू सी. रिझन काय, 1 2 3 वरून असं तुमचं पूर्ण प्रमेय सोडत आहे. ओके, जे काय दिले ना, आपण रचना वगैरे केले ते सगळं वापरायचं. हे तर तुमचं बीपीटी प्रमेय. आय होप समजलं असेल. एकदा त्रिकोण बघा, पहिला वरचं त्रिकोण घ्या, परत ह्या साईडचं त्रिकोण घ्या, परत वरचं त्रिकोण घ्या, परत ह्या साईडचं त्रिकोण घ्या. ऑटोमॅटिक छेद 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 आपल्याला जे प्रूफ करायचं ते येतं, तुमचं उत्तर येत आहे. ओके, आता काय करायचं माहिती का तुम्हाला, दुसरं प्रमेय घेऊ. ओके, दुसऱ्या करायचं इथं पावसी आहे. कोण असेल 6वी पासून आहे पावसी, पायथागोरस. पायथागोरसचं सूत्र फेमस आहे एकदम, कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. बघू ते पण तुम्हाला प्रूफ करून दाखवतो मी, समजतं का बघा. फक्त हे नोट्स फॉलो करायला शिका. ओके, त्याचं प्रमेय पण लिहितो. कुणाला माहित असेल तर पाठात करून ठेवायचं. प्रमेयाची व्याख्या जी असेल ना, ते तुम्ही काय करायला पाठ करायचं. बघा आता मी पायथागोरसचं प्रमेय लिहितो इथं. पायथागोरस प्रमेय, ज्यांना मगाशी समजलं ना त्यांनी आता नीट लक्ष द्या, म्हणजे कळेल. त्याचं प्रमेय काय सांगतं बघा, कोणताही काटकोन त्रिकोणामध्ये, कोणत्याही काटकोन त्रिकोणात
कर्णाचा वर्ग काय कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवर असतो. बेरजे एवढा असतो. हे पागोसीचं प्रमेय व्याख्या आहे त्याची पागोसीचा. ओके, आता हे कुठलं आहे पागोसी म्हणजे काटकोन त्रिकोण काढतो. ओके, आता हे नाव देऊन आपल्याला परत ए बी सी आणि हे त्याची रचना करू. काटकोन त्रिकोण आहे, काटकोनचे चिन्ह 90 डिग्री आणि याचं कारवण. ओके, हे झाले आपल्या आकृती. आता बघा सुरुवातीला पक्षामध्ये काय दिसलं तुम्हाला त्रिकोण एबीसी दिसला. ओके, लिहून काढा त्रिकोण ए बी सी मध्ये. आता या त्रिकोण एबीसी मध्ये काय दिसलंय बी बरोबर 90 डिग्री आहे, काटकोन त्रिकोण आहे म्हणून काय करू अँगल ए बी सी बरोबर किती 90 अंश. म्हणून त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर, काटकोन त्रिकोण आहे. बरं, हे झालं तुमचं पक्ष. आता काय करायचं आपल्याला पक्षानंतर काय आहे साध्य. आता साध्य काय सांगितलं आपल्याला बघा काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणात कर्णाचा वर्ग. आता हे कर्ण आहे, काटकोनच्या समोर चिन्ह हे कर्णाचा वर्ग म्हणजे एसी चा वर्ग. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवर असतो. म्हणजे याचा पण वर्ग आणि याचा वर्ग यांच्या दोघांच्या बेरजेवर असतात. म्हणजे कर्ण कोण आहे एसी वर्ग. याचं उत्तर पुन्हा एवढं असतं एबी चा वर्ग आणि बीसी चा वर्ग यांच्या बेरजेवर असतो म्हणून बेरीज चिन्ह दिले. लक्षात ठेवा, हे झालं साध्य. आता नंतर काय करायचं रचना माहिती आहे तुम्हाला. जे तुटक दिले ते तुटक काय दिले तर बीडी जोडले किंवा लंब म्हणा एसी लंब माहिती ना उलट टी होता इथे उलट टी आला बघा. एसी लंब काय बी डी. ओके, काय केलं आपण म्हणजे बी डी जोडले. हे झालं तुमचं रचना. आता शेवटी पक्ष झाला साध्य झाला रचना झाला. आता काय असतं सिद्धता. ओके, सिद्धतामध्ये काय आता बघा सिद्धतामध्ये काय सांगितलं सगळ्या बॉक्स पहिला काय सुरुवातीला पक्ष लिहून काढतो. त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर किती 90 अंश. त्रिकोण ए बी सी काटकोन त्रिकोण आहे. त्याला रिझन पण द्या. हे काय झालं तुमचं सगळं पक्ष झालं. लक्षात ठेवा काय झालं पक्ष. रचना काय बीडी जोडले. ओके, आता बीडी जोडल्यामुळे बीडी जोडले हे काय झालं आपलं रचना. ओके, हे झाली आपली रचना. रिझन देत चला प्रत्येकाला. आता रचनेनुसार आपण कुठले त्रिकोण येतात बघू. मी इथं करून दाखवतो बघा व्यवस्थित. त्रिकोण ए बी सी त्रिकोण कुठला ए बी सी समरूप त्रिकोण देऊ. आता ए डी बी आता यांच्यामध्ये बाजू बघा ए बी छेद ए डी. ओके, आणि ए सी छेद ए बी. काम करू वर्ग यायला पाहिजे असं करा. त्याला म्हणा समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. आता ए बी काय होणार इकडं ए बी वर्ग म्हणजे ए डी गुणिले काय नाव इथं ए सी. ह्याला काय म्हणा एक. सेम हे जसं पाहिजे केलं सेम अजून एक त्रिकोणाचं घेऊ. त्रिकोण ए बी सी झाला. त्रिकोण कुठला ए बी सी. आता काय करायचं बी डी सी झाला. कुठला त्रिकोण बी डी सी. ओके, आता काय होत आहे इकडे झाला बी सी छेद डी सी नंतर ना ए सी छेद परत बी सी. आपण करून इकडे वर्ग आला बी सी काय झालं बी सी वर्ग आणि डी सी गुणिले ए सी. ओके, हे काय आलं 2 आलं. हे काय झालं तुमचं 2. हे जसं 1 आलं हे तसं काय आलं 2 आलं. परत त्याला रिझन काय आलं समरूप त्रिकोणाचे गुणधर्म किंवा समरूप त्रिकोणाची बाजू म्हणलं तरी चालतं. आता हे जे 1 आणि 2 आले यांच्या दोघांची काय करायचं बेरीज. 1 व 2 ची बेरीज. ओके, बेरीज करू चला. आता बेरीज केल्यावर काय होतं बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी अधिक बेरीज करायचं आहे म्हणून अधिक नंतर काय बी सी गुणिले ए सी बरोबर. आता बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आला. आता याच्यामध्ये ए सी कॉमन आहे त्यामुळे काय करतो ए सी बाहेर येतो कंसामध्ये ए डी डी सी
अधिक डी सी. ओके, परत जसं जसं लिहितो ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एसी ला एसी तसंच यांचं काय म्हणजे गुणिले एडी आणि डीसी. बघा एडी आणि डीसी मिळून काय होतं पूर्ण एसी होतं म्हणून इथं परत ए सी. आता बघा यांची पायरी इकडे लिहितोय, लक्ष द्या. ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एसी गुणिले एसी काय ना एसी वर्ग. आणि जर बघा तुम्ही प्रूव्ह दॅट आपलं घ्यायचं हे शेवटी सिद्ध होत आहे. ओके, हे झाले तुमचे सगळे प्रमेय. त्याच्या जे काय बोर्डाला आणखी प्रमेय असतील मी ते सगळे तुम्हाला प्रमेय देतो. ओके, बाय. ते बरोबर होतं. ओके, बीडी जोडले हे काय झालं आपलं रचना. ओके, हे झाले आपली रचना. रिझन द्यायचं चला प्रत्येकाला. आता रचनेनुसार आपण कुठले कुठले त्रिकोण येतात बघू. मी इथं करून दाखवतो बघा व्यवस्थित. त्रिकोण ए बी सी. त्रिकोण कुठला ए बी सी समरूप त्रिकोण जोडू. आता ए डी बी ए डी बी. आता यांच्यामध्ये बाजू बघा ए बी छेद ए डी. ओके, आणि ए सी छेद ए बी. काम करू वर्ग यायला पाहिजे असं करा. त्याला म्हणा समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. आता ए बी काय होणार इकडं ए बी वर्ग म्हणजे एडी गुणिले काय ना इथं एसी. ह्याला काय म्हणा एक. सेम हे जसं पाहिजे केलं सेम अजून एक त्रिकोणाचं घेऊ. त्रिकोण ए बी सी झाला. त्रिकोण कुठला ए बी सी. आता काय करायचं बी डी सी झाला. कुठला त्रिकोण बी डी सी. ओके, आता काय होत आहे इकडे झाला बी सी छेद डी सी नंतर ना ए सी छेद परत बी सी. आपण करून इकडे वर्ग आला पाहिजे. बी सी काय झालं बी सी वर्ग आणि डी सी गुणिले ए सी. ओके, हे काय आलं दोन आला. हे काय झालं तुमचं दोन. हे जसं एक आलं हे तसं काय आलं दोन आलं. परत त्याला रिझन काय आलं समरूप त्रिकोणाचे गुणधर्म किंवा समरूप त्रिकोणाची बाजू म्हणलं तरी चालतं. आता हे जे एक आणि दोन आले यांच्या दोघांची काय करायचं बेरीज. एक व दोन ची बेरीज. ओके, बेरीज करू चला. आता बेरीज केल्यावर काय होतं बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एडी गुणिले एसी अधिक बेरीज करायचं आहे म्हणून अधिक नंतर काय बी सी गुणिले एसी बरोबर. आता बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आला. आता याच्यामध्ये एसी एसी कॉमन आहे त्यामुळे काय करतो एसी बाहेर निघतो आणि कंसामध्ये एडी डी सी ए डी अधिक डी सी. ओके, परत जसं जसं लिहितो ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एसी ला एसी तसंच यांचं काय म्हणजे गुणिले एडी आणि डीसी. बघा एडी आणि डीसी मिळून काय होतं पूर्ण एसी होतं म्हणून इथं परत ए सी. आता बघा यांची पायरी इकडे लिहितोय, लक्ष द्या. ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एसी गुणिले एसी काय ना एसी वर्ग. आणि जर बघा तुम्ही प्रूव्ह दॅट आपलं घ्यायचं हे शेवटी सिद्ध होत आहे. ओके, हे झाले तुमचे सगळे प्रमेय. त्याच्या जे काय बोर्डाला आणखी प्रमेय असतील मी ते सगळे तुम्हाला प्रमेय देतो. ओके.